आता ही डिवोर्सची नोटीस उद्या अविनाशच्या घरी जाईल. ज्याची मी इतकी वर्ष वाट बघत होतो ते आता घडणार आहे. माझ्या लेकीचा वनवास कायमचा संपणार आहे. अनु आणि अविनाश यांच्यातलं नातं कायमचं संपणार आहे. अरे रे रे रे, केवढे तेल भाजीमध्ये. तेलात भाजी शिजवले की भाजीत तेल शिजवले हेच कळत नाही. हे वरण बघ, वरण आहे की पाणी आहे तेच कळत नाहीये. भात तर शिजलेला नाहीये, पोळी किती करपली आहे. राजन, अरे आज पहिलाच दिवस होता ना तिचा. पहिला दिवस म्हणजे आपल्या घरी काम करायचा पहिला दिवस होता ना, की आयुष्यात स्वयंपाकाचाच पहिला दिवस होता तिचा? काय बनवलंय हे वरण आहे का हळदीचं पाणी? हे सोयाबीनच्या नावाखाली काहीतरी कडक कडक दिलंय तिने करून. भात वाटतोय हा, कारण पांढरा आहे. आणि हा पापड आहे. हे काय बनवलंय तिने? अरे बाबा, हे काय खाऊ नको. ती सोयाबीनची भाजी खाऊ नको. ते मिठात भाजी केली की भाजीत मीठ घातलं कळत नाहीये. ते वरणामध्ये टोमॅटो आहे. वहिनी, मला ॲलर्जी आहे टोमॅटोची. सांगितलं नाही का तुम्ही तिला? भाऊजी, मी सांगितलं होतं तिला, पण बहुतेक विसरली असेल. नुसतं सांगून फायदा नाही, तिथं उभं राहून करून घ्यायचं असतं, कळलं? नाहीतर काय. आई, तुला आठवतंय अनुवहिनीचा बघ हात फ्रॅक्चर होता तेव्हा आपण पोळ्या करायला बाई ठेवली होती. तेव्हा अनुवहिनी अक्षरशः किचन मध्ये खुर्ची मांडून बसायची. सीमा वहिनी, तू तर अगं एवढी धडधाकट आहेस, तू तेवढं पण नाही करू शकत? अगं वेळ मिळायला पाहिजे ना तिला मोबाईल मधून. करेन, उद्यापासून ना सगळं व्यवस्थित करेन मी. कसं आहे ना, तुम्ही सगळे जाता बाहेर ऑफिसला वगैरे, इथे ना मी एकटी असते. हा सगळा पसारा माझ्या एकटीवर पडतो. मी एकटी कुठे कुठे लक्ष देणार? तरीही मी प्रयत्न करेन. अगं कधी करणार? हे बघ सीमा, अगं सगळंच करायला नाही सांगत आहोत तुला, पण बेसिक स्वच्छता ठेव. दिसायला नुसती गोरी गोमटी, घरात पडली घाण. आता खूप खूप उशीर झालाय, जेवून घ्या तुम्ही सगळे. भूक लागली असेल ना तुम्हाला? नाही नाही, मी नाही जेऊ शकत आहे. अरे असं काय करतो? नको नको, खरंच नको. अरे थांब, अरे नको रे बाबा. अरे असं रात्री उपाशीपोटी झोपू नये बाबा. अगं नाही, जाऊ दे, मी बघतो काहीतरी. बघतो नाही, खाऊन घे, खाऊन घे म्हणते ना. मला नाही खायचंय ते. ठीक आहे, दूध पिशील का थोडस? हा, अरे जाग, दादासाठी दूध घेऊन ये जा. मला पण नाही सांगायला जेवण. बाबा, आपण पिझ्झा ऑर्डर करूया. पिझ्झा? नाही नाही, एक काम करू, हे सगळं जेवण राहू दे, आपण सगळ्यांसाठी काहीतरी मागवूया. असू दे. अरे पण आई, दादा, आय एम रिअली सॉरी. मला वेळ नाहीये म्हणून जेवण करता येत नाहीये. तू कशाला वाईट वाटून घेतेस? जिला वाईट वाटायला हवं ती घरी चापून चोपून हाणत असेल. आपल्या माथी वाढलंय हे सगळं जेवण. अरे अनु असती ना तर बघायला पाहिजे होतं. नुसता स्वयंपाक करायला घेतला की घरामध्ये असा सुगंध दरवळतो. तो वासाने भूक लागायची, माहितीये? ठीक आहे, पण जेवण जेवूया आपण. आजचा दिवस आहे, खाऊया. उद्यापासून ती बाई नीट बनवेल. हा वहिनी, बनवेल ना? हो भाऊजी, मी सांगेन तिला आणि ती करेल सगळं. मी ठेवेन ना, उद्यापासून मी लक्ष ठेवेन तिच्यावर. मी एक काम करतो, मी उद्या लवकर घरी येतो आणि त्या बाईचा स्वयंपाक मॉनिटर करतो मी. काय वेळ आली आहे आपल्यावर. घरच्या पुरुषांना स्वयंपाकाचं टेन्शन, आणखीन काय बघावं लागणार आहे कुणास ठाऊक रे देवा. आई, आता तरी तुला अनुची किंमत कळाली का? आई,
हा काय झालं? कसला विचार करतेस? तुला प्रथमची आठवण येते का? ते तर आहेच ग पिहू, पण आज तुझे बाबा जसं वागले, पिहू त्यांनी मला आणि प्रथमला भेटूच दिलं नाही तर. तुला आठवतंय मागच्या वेळेस त्यांनी आपल्या दोघांना पण अशीच शिक्षा दिली होती. त्यांनी तसंच काहीतरी केलं तर. काय अविनाश, काय मग, जिंकलास की हारलास? कोण आहेस तू? म्हणजे म्हणायचं काय तुला? मी कोण आहे तुला चांगलंच माहिती आहे रे. मी कोण आहे, जुनी ओळख आहे आपली. तू माझ्या बायकोला जंगलात वगैरे सोडून आलास रे. तुला असं वाटलं होतं की बायको येईल, परत पाया पडेल, हात जोडेल, माफी मागेल, गिडगिडेल तुझ्या समोर. काही झालं नाही यातलं. दोन दिवस झाले आली नाही ती. साधा फोन नाही केला. अरे 2च दिवस झाले ना. ती येणार बघ. तू स्वतःची समजूत घालतोयस की काय करतोयस मला खरंच कळत नाहीये. पण हे मात्र खरं की तू जसं ठरवलं होतंस तसं अजिबात झालं नाही. लग्नानंतर पहिल्यांदा एकतर बायको तुला अशी सोडून गेलीये, त्यालाही 2 दिवस झालेत. परत ती आलेली नाहीये, यायचं नाव घेत नाहीये, आणि 48 तासात तुला तिची आठवण यायला लागली आहे. मला नाही तिची आठवण वगैरे. मी माझ्या सगळ्या गोष्टी करून घेऊ शकतो. अरे साधे सॉक्स हरवले तुझे तर ते तुला सापडत नाही. अर्धा तास लागतो एक सॉक्स सापडायला. डबा जो घेऊन जातोस, आता तर नेताही नाही तो, पण जनरल घरात सुद्धा जेवताना चपाती घशाखाली उतरत नाही. कारण बायकोनी सवय लावली ना, गरम गरम चपात्या अशा ताटात असतात. आपल्याच्यानं तेही होत नाही. अनु घरी नाहीये तर तुझी आई आजारी पडली. तिच्या गोळ्या कुठे ठेवल्या, त्याच्या वेळा काय, त्या उभ्या घरात कुणालाच माहित नाही.